पुणे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी मनसेला रामराम ठोकला। दरम्यान आज मोरे यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली। मी 100% पुणे लोकसभेची निवडणूक लढवणार असं त्यांनी पुन्हा एकदा म्हटलंय। प्रकाश आंबेडकर यांनी मला पुरेसा वेळ दिला, यातून आमची अतिशय चांगली चर्चा झाली। पुढच्या काही दिवसात कोणता मार्ग स्वीकारायचा याबद्दल निर्णय घेऊ असं वसंत मोरे म्हणाले। पुणे लोकसभेसाठी वंचितचा उमेदवार द्यायचा की नाही याचा निर्णय प्रकाश आंबेडकर घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं। तर वसंत मोरे यांच्याबद्दल अधिकृत निर्णय 31 किंवा 1 तारखेला जाहीर करू असं आंबेडकर यांनी सांगितलंय। महाराष्ट्रात एका नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल आणि ती कोण कोण करतंय हे अधिकृतरित्या काही दिवसातच सगळ्यांसमोर मांडू असंही वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी नंतर जाहीर केलं। आंबेडकर साहेब यांनी मला इकडं बोलवलं आणि मला एवढा वेळ त्यांनी दिला आणि या वेळेमधून अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे। येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये ज्या स्तरावरती चर्चा व्हायच्यात मोठ्या, आज माझा पहिलाच दिवस आहे। आम्ही पहिल्यांदाच चर्चेला आलोय। अजून पुणे लोकसभेची निवडणूक ही 4थ्या टप्प्यामध्ये आहे, ती खूप लांब आहे। त्यामुळं मला वाटतं की ज्या चर्चा आमच्या झाली आहे ती अतिशय पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पुढचे मार्ग असतील, पुढचा कशा प्रकारे मार्गक्रमण होईल तो येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये सगळं कळेल। दुसरी असणारी जी महत्त्वाची चर्चा अजून व्हायची आहे आणि जे काही ऑफिशियली आपल्याला सांगायचं आहे, कळवायचं आहे ते 31 तारखेपर्यंत आपल्याला कळेल असं मी त्या ठिकाणी आपल्याला सांगतो। महाराष्ट्रातल्या नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल आणि ते कोण कोण करणार आहेत, त्या सगळ्या याच्या संदर्भातलं असणारं जे आहे ते अधिकृतरित्याने 31 तारखेपर्यंत किंवा 1 तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांपुढे मांडलं जाईल। तिकडे नाशिकच्या जागेवरून महायुतीतला तिढा कायम आहे। खासदार हेमंत गोडसे निवडणूक लढवण्यासाठी प्रचंड इच्छुक आहेत, तर मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। अशातच हेमंत गोडसे यांनी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गेल्या 8 दिवसात तिसऱ्यांदा भेट घेतली आहे। नाशिकच्या जागेवरून या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा संवाद झाला। दरम्यान लवकरच माझं नाव जाहीर होईल असं हेमंत गोडसे म्हणाले। त्यामुळे गोडसेंनाच उमेदवारी मिळणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। या अगोदरच जवळजवळ मतदारसंघामध्ये संपूर्णपणे फेरी आमची पूर्ण झालेली आहे आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते शिंदेसाहेब असतील यांनी देखील सकारात्मकपणे आपण काम करत चला, आम्ही आपल्या पाठीशी आहोत, लवकरच अधिकृत घोषणा लवकरच ते होईल अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं। नाही, मला असं वाटतं का यामध्ये महायुतीमध्ये जे काही घटक पक्ष आहेत यांच्या सर्वांसोबत चर्चा करून, कारण चर्चा विचारमय करूनच हे निर्णय घेतले जातात आणि म्हणून सर्वांबरोबर चर्चा करून अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल। तिकडे पूर्व विदर्भात काँग्रेसला आणखीन एक मोठा धक्का बसलाय। चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि तेली समाजाचे विदर्भातले नेते प्रकाश देवतळे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिलाय। काँग्रेसमध्ये हुकुमशाही आणि परिवारवाद तसं दिशाहीन नेतृत्व आहे, त्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचं प्रकाश देवतळे यांनी म्हटलंय। आम्ही जे आहे काँग्रेस पक्षाकडे सीट मागितलेली होती, तेली समाजाला 1 सीट देण्यात यावी म्हणून, परंतु आम्हाला असं लक्षात आलं की पूर्व विदर्भातूनही सुद्धा एकही तिकीट सीट जी आहे तेली समाजाला देण्यात आलेली नाही आहे आणि राज्यातील नेतृत्व आणि जिल्ह्यातील नेतृत्व हे जे आहे आम्हाला आमचं राजकीय भविष्य जे आहे संपवण्याचं काम जे आहे सुरू आहे असं आम्हाला जाणवायला लागलं, म्हणून मी काँग्रेस पक्षाचा सदस्याचा राजीनामा दिलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अजित पवार पुन्हा एकदा त्यांनी शरद पवारांवर एकत्रितपणे बात दिली आहे। या तिघांनी मिळून विजय शिवतारे यांचं बंड थंड केलंय। त्यानंतर आज पुन्हा एकदा शिवतारे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं सूचक वक्तव्य शिवतारे यांनी केलं। दरम्यान यावेळेला मतदारसंघातल्या लोकांच्या भावना मी या तीनही नेत्यांना कळवल्याचं शिवतारे यांनी आवर्जून सांगितलं।
बैठकीत काय झालं याची माहिती उद्या कार्यकर्त्यांसमोर मांडणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दुसरीकडे गरज असल्यास पुन्हा एकदा प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार असंही शिवतारे म्हणाले. राजकारणात कायमचं कोणीच कोणाचं दुश्मन नसतो आणि दोस्त नसतो, परंतु लार्जर इंटरेस्ट लोकहित कशामध्ये आहे त्याचा नीट विचार करून जे मला आता मुख्यमंत्री महोदयांनी समजावलं महायुतीच्या बाबतीतली ती सर्व चर्चा जशीच्या तशी मी कार्यकर्त्यांच्या समोर मांडणार आणि मग सगळ्यांचा कानोसा घेऊन काय त्यांचं मत आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे असेल ते त्यातले प्रमुख कार्यकर्ते जर मला तशी गरज वाटलीच तर मुख्यमंत्री महोदयांबरोबर काही प्रमुख कार्यकर्त्यांची उद्या परवा गाठभेट करून ते सांगितलं जाईल. भोर, इंदापूर, दौंड, बारामती, पुरंदर सर्व ठिकाणचे प्रमुख कार्यकर्ते जे इतके ऍक्टिव्ह होते की अतिशय शक्तिशाली असे आणि ग्राउंड लेवलवर काम करणारे सगळे कार्यकर्ते होते, त्या सगळ्यांना उद्या बोलवलं गेलं. फक्त पुरंदरची नाही, सर्व ठिकाणची.